असं की तन्वीला बरं नाही. मेन म्हणजे पोरीला ताप, सारखी ताप येईल, ताप उतरत नाही, ताप त्याची काय करणार माणूस. दवाखान्यात घेऊन जाईल संध्याकाळी. झोपली बघा दाखवत म्हणून तशी झोपली मांडीवर टोपं ठेवून माझ्या. पण म्हणलं माझा पाय गोळा आला म्हणून खाली टाकलं. मी साईडला बसली. इकडं काहीच करू दे ना ते. इकडं भांडी गिंडी सगळं पसारा तसा पडला. ती पाण्याची मोटर लावली आणि मग बसले मी जरा वेळ. पाठ गळून गेली, तिला मांडीवर घेऊन. अचानक पुरीला ताप आली, कसं काय माहिती. म्हणजे काल सकाळी बरी होती. काल सकाळी उठली, आंघोळ बिंघोळ केली, शाळेत गेली, शाळेतून आणला, त्याच्यानंतर अभ्यास केला आणि मग झोपली. 3 वाजता झोपली. मग डायरेक्ट उठली तर पाहिलं तर तिला एकदम खूप ताप आलेला. म्हणजे खूपच जास्त ताप आला. असं कडक झाली, एकदम गरम अशी नसतं का, हां कडक तशी झाली ते. मग म्हणलं बाई अचानक कसं काय ताप आला. म्हणजे तर व्हायला लागलं तिला जास्त ताप आला. मग मी ते तापाचं औषध होतं घरात एक तुम्हाला डॉक्टरांनी दिलेलं होतं हे, त्याने लिहून दिलं त्याच्यावर तापाचं औषध म्हणून. तर ते मी दिलं खरं तर. आणि बाकीचे आहे तर बाकीचे काही मी दिले नाही. म्हटलं काय ना, आपल्याला माहीत नाही आपण कुठले पण औषध द्यावं चांगलं नसतं. खरं तर डॉक्टर लोक म्हणतात की देऊ नये कुठलं पण. मग ना नाही ते भरपूर आहे. पुरी वाटली भरली तशी भरपूर आहे ना. अजून एक याच्यात ते अजून एक इकडं बॉक्समध्ये. तर मग मी काय दिले नाही एवढे, फक्त ते ठेवलेत तसेच. मागच्या वेळेस दवाखान्यात गेलो ना, त्याचे उरलेले अर्धे ते ठेवले. ते तापेचं दिले. कोणाची तरी गाडी आली थांबून नसतं, आवाज भरपूर करते गाडी. तर तापेचं दिलं मी तिला. तापेचं होतं ना ते 5 ml द्यायचं होतं. हे तर लिहून दिलं तर 5 ml. हां 2 वेळा 5 ml द्यायचं होतं. 5 ml मग दिलं मी आज तिला औषध. केलं तर झोपली अशी. पाणी गिनी भरावं लागेल मला. हे पडलेत कपडे नाही त्याच्या बापाचे. आज माझा ड्रेस धुतला तो धुणारही नाही. त्याचं एवढं घ्या भांडी कशी नंतर बस काही करणार नाही. पाण्यावरती एक हांडा बस एवढं करते आणि बसते. कारण की काय आहे ना, सोडल्याबरोबर नसल्या मला काहीच वाटत नाही. तिथं मी ड्रेस वगैरे धुवून ठेवता शाळाचं. म्हणलं काय झालं, रविवारी धुणं झालं नाही, किराणा आणायला गेलो तर मग काल धुतला. म्हणलं फॅन खाली वाळून आणि सकाळी घालून जाईन. ते पोरला अचानक काल ताप आले, काल दुपारपासून असं झाले. दवाखान्यात नेऊन फरक पडावा बस. बाकी काय असं हे करायला तिच्यात ना लहानपणापासून तसंच आहे. म्हणजे तिला ना स्पेशल दवाखान्यात घेऊन जातात. आणि त्याची फाईल पण आहे आमच्याकडं. मग तिला स्पेशल दवाखान्यात, कारण की तिला फरकच पडत नाही. आणि पहिले असं साध्या दवाखान्यात नेलं ना तिला कुठल्या, तर तिला ना परत त्या औषधाने काहीच होत नाही. किती महागाचे औषध आहे त्याला फरकच पडत नाही. ते स्पेशल डॉक्टर आहे लहान लेकरांचा, त्यांच्याकडेच नेलं ना तेव्हाच फरक पडतो. तर अशी तन्वीचं आहे. म्हणजे स्पेशल डॉक्टरकडेच फरक पडतो आहे. म्हणजे मी 2-3 वेळा पाहिलेलं तिला. आम्ही ना दचकती झोपेत वाटतं ताप असं झालं की दचकती काय नाही. एवढं नाही गरम झालं, डोकं थोडं गरम आहे. तर मग त्या डॉक्टरकडे आम्ही घेऊन जातो. लांब आहे ते. इकडं आम्ही राहतो तिकडं याला काय म्हणतात त्याला, RTO ऑफिसला आम्ही राहतो. आणि दवाखाना आहे तिकडं यायला कुठे मुंबई नाक्याच्या तिकडं दवाखाना आहे. एवढं लांब दवाखाना जायचं म्हणलं तर गाडी लागते, कोणाला घेऊन जाणार ना. तर मग संध्याकाळीच पप्पा आला कामावून की मग संध्याकाळी जाऊत आम्ही.
तर औषध पाजलं आहे तापाचं, त्याच्याने फरक पडला. मग संध्याकाळी जाऊ घेऊन, तर मग पाहत काय म्हणते काय नाही डॉक्टर. पण ते डॉक्टरचा फरकच पडतो, एका डोसमध्येच पूर्ण हे होऊन जाते म्हणजे लगेच फरक पडतो तिला.